मासे कसे करायचे ते. पहिल्यांदा मासे घ्यायचे, कापायचे, स्वच्छ करायचे, कळशी घालून असं स्वच्छ करायचे. स्वच्छ असं धुवायचं, एकदम स्वच्छ धुवायचं. पाण्याला पण वाटलं पाहिजे आपल्याला कोणतरी धुते आपल्याला. एवढे स्वच्छ करून ठेवायचे आणि बघायचे, चेक करायचं आणि काय गावते का. परत मसाला घ्यायचा, मसाला त्याच्यात मसाला बघा, साधी पद्धत, एकदम साधी पद्धत करायचा. लिंबू घ्यायचा, लिंबू आणायचा, थोडी चटणी टाकायची, तिखट टाकलं, अजून जरा जास्त टाकायचं. हा बघा, त्यांच्या डोळ्यात भ्या वाटते मला. आता ही चटणी झाली की आता हळद टाकायची. नवीन पुडी आणली, नवीन माशासाठी नवीन पुडी आणली. हा 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 हा. आता ते कालवायचं. लिंबू टाकायचं. आता झाडाचे लिंबू आणून लिंबू टाकायचे. मस्तपैकी एकजीव करायचा. लिंबू, हळद आणि चटणी, साधी पद्धत. एकदम साधी पद्धत, एकदम साधी पद्धत. लिंबू पिळा का. आता ते कालवायचं, जसं कालवतो तसं कालवायचं. चांगला मसाला लागून द्यायचा. आता घेऊन जसं भात गहू पडतो तसं पडायचं. ढवून त्याला सगळे चटणी, मीठ आणि हळद फक्त लागली पाहिजे. ढवळून घ्यायचा. म्हणजे एका प्लेटमध्ये काढायचं मस्तपैकी. नुसतं चटणी, मीठ आणि नुसती हळद आणि लिंबू. सगळं मिश्रण, बाकी काय ना. आले पेटीची भरपूर कट्टी हो. नुसतं चटणी, मीठ आणि हळद आणि लिंबू. मच्छी फ्राय खाऊन बघा एकदा. अरे हे आता तसं झाकून ठेवायचं. म्हटलं पेस्टच टाकलेली नाही, आलं लसूण पेस्ट नाही टाकत. आता झाकून ठेवायचं तसंच.
आणि तांदळाचं पीठ घ्यायचं तांदळाचं कडकपणा येण्यासाठी. तांदळाचं पीठ घ्यायचं. नुसतं चटणी मीठ आणि ह्याचा आणि मग त्याला टाकायचं नुसतं तांदळाचं पीठ. आता झाला बघा कसा कुसकुशीत आणि कुरकुरीत झाला. ह्याला म्हणायचं मच्छी फ्राय. एकदम साधी पद्धत. कुठला मसाला कुठला काय खायला पण लय गोवा टाकतो. एक नंबर लागतो. आणि आता तयार झाला ना. आता मी खायला सज्ज.